नमस्कार, मी अभिजित पानसे. तुम्हाला कल्पना आहे की राजकारणाबरोबरच थोडा मी कला क्षेत्रात सुद्धा कार्यरत असतो. काही डॉक्युमेंटरीज कराव्या किंवा असे काही विचार चालले असताना ही जी आंदोलनं आहेत आरक्षणासंदर्भात, याच्याविषयी काही अभ्यास काही महिनाभर आम्ही करतोय. आणि मला पोटात गलबलून येतं की आरक्षणाविषयी काही माझी भूमिका मी मांडायला इथे उभा नाही. पण या सगळ्या आंदोलनाच्या काळात गेल्या 3-4 वर्षात जवळजवळ 60 ते 70 तरुण मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आई-वडिलांचं काय झालं असेल किंवा माझा एक भाबडा प्रश्न आहे, जर आरक्षण मिळणार आहे तर एवढे वर्ष दिलं का नाही गेलं? आणि जर ते मिळणारच नाही तर मग लोकं फसवतायत का? पण असं मला त्या विषयात शिरायचं नाही. मला त्या मुलांशी बोलायचं आहे, की जी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत. तुमची भूमिका अत्यंत योग्य असेल. रादर तुम्ही त्याच्यासाठी भांडण्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य समर्पित करू शकता हे मला माहिती आहे. पण हे सगळं करताना आत्महत्या किंवा जीव घालवणं हा विचार कृपया करू नका. हात जोडून सांगतो, घरच्यांचा विचार करा. ज्या मुलांच्या आत्महत्या झाल्यात, त्या ज्या मुलं या आंदोलनात गेलेली आहेत, मला माहीत नाही त्यांच्या घरात आता काय वातावरण आहे. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल. घरच्यांचं रक्षण हे तुमचं कर्तव्य आहे. कीप टॉकिंग विथ अभिजित.